एकदम हॉटेलसारखी गरमागरम अशी घट्ट लालसर पावभाजी तयार आहे मैत्रिणींनो. सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी. बघा किती मस्त झाले, लाल सुरूप, कोणताही फूड कलर न वापरता बनवली. चला तर मग रेसिपी बघूया कशी बनवायची. नमस्कार मैत्रिणींनो, तर तुमचं आदिती रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी छान हॉटेलसारखी पावभाजी रेसिपी घेऊन आलेली आहे. मी तर सर्व भाज्या कट करून घेतल्या आहे. तिथं गाजर घेतलेले आहे, टोमॅटो, आलू, शिमला मिरची आणि हिरवेगार असे वटाणे मी 2-4 तास चांगले भिजू दिलेले. चला तर मग आपण रेसिपी बघूया कशी बनवायची. मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. एक पळी तेल टाकून घेते. कधी पण पावभाजी करताना अगोदर सर्व भाज्या तेलामध्ये थोडेसे जिरे टाकून तळून घ्यायच्या, कारण का टेस्ट खूप छान लागते भाजीची. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण जिरे टाकून घेऊया. जिरे छान तडतडले की आपण सर्व कट केलेल्या भाज्या टाकून घेऊया. सर्व भाज्या एकदाच टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर आता हे हिरवे वटाणे पण टाकून घेते मी. सर्व छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे मैत्रिणींनो. मस्त आपल्या तेलामध्ये थोड्याशा फ्राय झाल्यात भाज्या. आता आपल्याला जेवढं गरजेनुसार आहे तेवढं आपण पाणी टाकून घेऊ. आपल्याला जेवढं गरजेनुसार पाणी आहे तेवढं आपण टाकून घेऊया. एवढं पाणी बस आहे. आता आपण 2-3 शिट्ट्या चांगल्या कुकरच्या काढून घेऊया झाकण लावून. तर आपल्या सर्व भाज्या इथं उकडून झालेल्या आहेत. आता आपण मॅशरनं मॅश करून घेऊया भाज्यांना. सर्व भाज्या आपल्या मॅश करून झालेल्या आहेत. मस्त आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. मॅशरनं मॅश करू लागले, पण आमचं मॅशर तुटून गेलं, त्याच्यामुळे थोडं तांब्यानं हे करून घेतलेले. इथं मी कांदा कट करून घेते. एक कांदा घेतला आहे आपल्याला पावभाजीमध्ये टाकण्यासाठी. कांदा कट करून झालेला आहे. आता आपली कढई गरम झालेली आहे. आता आपण एक पळी तेल टाकून घेऊया. आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण जिरे टाकून घेतले. जिरे छान तडतडले की कट केलेला आपण ह्याच्यामध्ये कांदा पण टाकून घेऊया. मस्त गोल्डन होईपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे याच्यामध्ये. चवीपुरतं मीठ टाकूया. मीठ टाकल्यावर लवकर कांदा गोल्डन होतं, तर मी तर मीठ टाकून घेतला आहे. मस्त आपला कांदा आता हलून गोल्डन झालेला आहे. मस्त आपला कांदा तळलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. कलर येण्यासाठी मी लाल तिखट टाकत आहे इथं. आता आपण पावभाजी मसाला टाकून घेऊया. सर्वात चव लागणारी त्याच्यासाठी पावभाजी मसाला कधी पण टाकायचा, त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. बघा किती मस्त कलर दिसते. आता आपण सर्व पावभाजी टाकून घेऊया.
आता आपण पावभाजी टाकून घेऊया याच्यामध्ये. पूर्ण पावभाजी टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायची आपल्याला. अगदी हॉटेलसारखी चवीला पण कलरला पण तशी, कोणताही फूड कलर न वापरता आपण अशी पावभाजी बनवली आहे. सर्व पावभाजी टाकून घेतली. आपल्याला हवं तेवढी पातळ किंवा घट्ट आपण आपल्या आवडीनुसार पाणी टाकू शकता. मस्त आपल्या भाजीला उकळी फुटलेली आहे. बघा मैत्रिणींनो, किती मस्त घट्ट अशी हॉटेलसारखी झाली आहे ना पावभाजी. तर वरतून आपण अशी माझ्या रेसिपीला शेअर करा.